तर झटकीपट कलिंगड ज्यूस बनवण्यासाठी मी कलिंगड असं कापून घेतलंय आणि बिया तशाच ठेवल्यात, कारण हे आपल्याला वाटून घ्यायचंय. बिया पण छानच असतात ना कलिंगडाच्या, तर आपला दुप्पट पौष्टिक ज्यूस होईल. जर अचानक असे ह्या गरमीत पाहुणे आले ना, तर पाहुण्यांसाठी एकदम बेस्ट आहे हा कलिंगड ज्यूस. नक्कीच करून बघा. आता छानपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर पुदिना घालायचा थोडासा, एक लिंबू पिळून घालूया. मस्त लागते आणि थंडगार असा थंडावा येतो. आता आवडीप्रमाणे साखर घालू, चवीपुरतं मीठ, आणि बर्फाचे तुकडे असले तर 2-4 घालायचे, नसले तर नुसतं थंड पाणी घातलं ना तरी पण हा ज्यूस एकदम मस्त होतो. आता हे वाटून घेऊ आणि छानपैकी वाटून झालं ना तर आता हा आपल्याला गाळून घ्यायचं. बघा, जास्त काही चोथा राहिला नाही, जास्त वेस्ट नाही होत. मस्त असं गाळल्या जातं, पाणी घातलं ना मस्त गाळल्या जातो. खूप छान लागतो बघा हा ज्यूस. नक्की करून बघा. आणि असा वरचा थोडासा चोथा राहिला ना तो परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि परत थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे आपलं काहीच वेस्ट होणार नाही. आता बघा, छानपैकी मी परत फिरवून घेतलं हे चोथा आणि हा गाळूनही घेतला. आता या ज्यूसमध्ये आपण थोडासा चाट मसाला घालू, म्हणजे अजून चव छान लागते. हलवून घेऊ. कलरही सुंदर दिसतंय की नाही? खूप मस्त आहे. लहान मुलांनाही खूप आवडेल. नक्की या गरमीमध्ये हे करून बघा. या उन्हाळ्यात, एवढी कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये ना सब्जाही खूप छान असतो. आता 2 चमचे सब्जा घालू आणि थोडेसे कलिंगडाचे बारीक बारीक असे तुकडे करून घालायचे. आणि हा मस्तपैकी आपला कलिंगडाचा ज्यूस किती सुंदर दिसतंय. आणि अशा या गरमीमध्ये छान असा कलिंगड ज्यूस झालेला आहे आणि पिण्यासाठी तयार आहे. तर कशी वाटली याची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा.